सोलापूर शहरातील साखर कारखाने सुरू होऊन 1 महिना 8 दिवस झाले आहे. तर काही कारखान्यांनी ऊसाचा दर जाहीर केलेला आहे आणि तर काही कारखान्यांनी अद्यापही ऊसाचा दर जाहीर केलेला नाही. अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. राज्य शासनाने येत्या 7 दिवसात चौकशी करून कारवाई नाही केली तर पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैया देशमुख यांनी दिला आहे. मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख. माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व साखर कारखाने चालू होऊन 1 महिना आणि 8 दिवस झाले, तरी पण काही कारखान्यांनी ऊसाचा दर जाहीर केलेला आहे आणि बऱ्याचशा कारखान्यांनी अद्याप ऊसाचा दर जाहीर केलेला नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. माननीय कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेबांनी 10 ते 12 दिवसाखाली सांगितलं होतं 30 तारखेच्या आत ऊसाचा दर जाहीर करावा कारखानदारांनी. साखर सहसंचालकांनी 1 नोव्हेंबरला मला पत्र दिलं होतं. आमचं 1 नोव्हेंबरला रस्ता रोको आंदोलन झालं जनहित शेतकरी संघटनेचं कुरुलच्या चौकात. त्याच्यानंतर त्यांनी लेखी कारखानदारांना आदेश केला साखर सहसंचालकांनी की ऊसाचा दर जाहीर करावा आणि जनहित शेतकरी संघटनेला कळवावं. परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की साखर सहसंचालक आष्टेकरसुद्धा हा भामटा पट्ट्या नुसता कागदी घोडे नाचवतो आणि शेतकऱ्यांना येड्यात काढून कारखानदाराची दया येते आष्टेकरला. आम्ही 1 महिन्यापासून वाट बघतोय. आष्टेकर साहेबांना मी स्वतः फोनवर बोललो की साहेब तुम्ही 1 महिन्याखाली नोटीस काढली, ऊसाचा दर जाहीर केला, मग कारखानदाराने दर जाहीर केला म्हणून त्याच्यावर कुठली कारवाई केली ती मला लेखी द्या ना. ते साखर आयुक्ताकडे बोर्ड दाखवतात. मी म्हणलं तुम्ही काय पोस्टमन आहे काय? हातात घ्यायचं वरती पाठवायचं आणि 1.5 लाख पगार आहे तुम्हाला. आणि माझा शेतकरी कष्ट करून मारा लागला. कांद्याला भाव नाही, टमाट्याला भाव नाही, वांग्याला भाव नाही, केळीला भाव नाही. अशा अवस्थेत शेतकरी मरतोय. माझा ऊसाची बिलं 5-5, 8-8 महिने देत नाहीत कारखानदार. आणि अशा अवस्थेत तर गेल्या वर्षीची जैन कारखाना असो, गोकुळ कारखाना असो, सहकार शिरोमणी, सिद्धेश्वर, इंद्रेश्वर, सिद्धनाथ कारखाना ह्यांनी थकीत बिलं गेल्या वर्षीची उशिरा दिलेली असताना 15 दिवसाच्या आत जर ऊस उत्पादकाचं बिल त्याच्या गळपास आलेल्या ऊसाचं खात्यावर नाही जमा झालं तर 15% त्याला व्याज देणं बंधनकारक असताना हे साखर आयुक्त सुद्धा कमिशनर पुण्याचे डोळे असून आंधळ्याचे आणि कान असून बहिरेची भूमिका घेतात. ह्यांना साखर संचालक आष्टेकर म्हणतात. मी साखर आयुक्ताला कळवलंय पण साखर आयुक्तानं कुठलीही कारवाई केलेली नाही. आणि सहकार मंत्री, राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील यांना सुद्धा 4 महिन्याखाली एक निवेदन दिलं होतं. साधं 4 वेळेचं उत्तर आलेलं नाही. अरे तुम्ही कुठल्या कामासाठी खुर्च्या घेतलेत, कुठल्या कामासाठी या शासनाच्या सुविधा वापरताय, 1-1 कोटीच्या गाडीत फिरताय, 2-2 कोटीच्या बंगल्यात राहताय. अरे आम्ही जनतेने तुम्हाला नेते केले, मंत्री केले, आम्ही शिक्के मारल्याशिवाय तुम्ही आमदार झाल्याशिवाय मंत्री होता काय? ह्याची जाणीव ठेवलं पाहिजे. लोकांच्या जनतेच्या कामासाठी तुम्हाला खुर्च्या दिलेल्या आहेत पण हे वाहनातनं हरपलेले आहेत. विशेष वाटतं माझा शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे या बाबतीत. या गोकुळ कारखान्यात तर अक्षरशः करामत केली आहे. मला विशेष वाटतं ज्या गोकुळ कारखान्यावरती गेल्या वर्षीचं थकीत बिल दिलं नाही म्हणून माननीय दक्षिण तालुक्याचे तहसीलदार, माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने RRCची कारवाई झालेली असताना अनेक शेतकऱ्यांच्या अजून ऊसाची थकीत बिलं काही निम्मी दिली ती काय दिलेली नाही. ही अवस्था असताना रेकॉर्ड साखर आयुक्ताच्या कार्यालयात असताना ह्या गोकुळ कारखान्याला कुठल्या बेसवर त्याने ऊसाची मुळी टाकली, शेतकऱ्यांची ऊसाची बिलं बुडवून. ही दुर्दैवाची बाब आहे. साखर आयुक्त, सहकार मंत्री या बाबतीत का गप्प असतात याचं उत्तर आम्हाला मिळत नाही. 1 तारखेला नोव्हेंबरला रस्ता रोको केला कुरुलमध्ये. वाट बघून आता पुणे साखर आयुक्त कार्यालयासमोर 8 तारखेला सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन करतोय. साखर संचालक आणि दक्षिण तालुक्याचे तहसीलदार ज्यांनी RRCची कारवाई केली आणि परत तो कारखाना विनापरवाना चालू कसा होतो. आणि हे तहसीलदार काय गप्प बसलेत, जाणून बुजून दुर्लक्ष करतात. ह्यात शक्यता वाटते भ्रष्टाचार झालेली शक्यता नाकारता येत नाही. पाकिटमारी चालू झालेली असं वाटायला लागले. पण शेतकरी आयुष्यात उठतोय त्याच्यात जगण्याचं पंचायत झालेलं आहे. अशा अवस्थेत आमची महत्त्वाची मागणी आहे साखर संचालक आणि दक्षिण तालुक्याच्या तहसीलदारांना तातडीने चौकशी करून निलंबित करण्यात यावं. प्रतिटन ऊसाला 4,000 दर द्यावा. पहिली उचल 3,500 रुपये दिली पाहिजे. अरे कोल्हापूरला 250 किलोमीटरवरती 3,836 रुपये दर दिला जातो. गुजरातला 41 दर दिला जातो. कर्नाटकला 4,000 दर दिला जातो. अरे त्या कोल्हापूरला, कर्नाटकला काळ्या मातीत ऊस येतोय, आमच्या काही जिल्ह्यात पांढऱ्या मातीत ऊस येतोय काय? त्याला खत पाणी टाकलं नाही का माझ्या शेतकऱ्यानं? ती बरोबर नाही. तुम्ही 1-1 कोटीच्या गाडीत रुबामध्ये फिरता. माझ्या शेतकऱ्याचा अजून सायकलचं मरगाड बदल होई नाही.
त्यामुळे याला वाचा फोडण्यासाठी जनित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आम्ही उद्या सोमवारी 8 तारखेला साखर आयुक्त कार्यालयासमोर बसून न्याय मिळेपर्यंत जा विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि चालू 1 महिना झालं अजून बऱ्याच कारखान्यांनी ऊसाचं बिल खात्यावर जमा केलं नाही. 15 दिवसात ऊसाचं बिल जमा करणं बंधनकारक असताना तरी सुद्धा हे साखर आयुक्त कमिशनर का गप्प बसतात? ह्या साखर आयुक्ताची चौकशी लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही याची जबाबदारीने नोंद घ्यावी आणि 15% व्याज या गेल्या महिन्यात ऊस गेलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावं ही आमची ठाम मागणी आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.